नमस्कार. भारत समाज दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. जय जिजाऊ, जय शिवराय या गर्जनेमध्ये 12 जानेवारीला अमरावती शहरामध्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्यावर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यात आलं आणि यासोबतच पुस्तक प्रकाशन सोहळा सुद्धा संपन्न झाला. स्वराज्याचे संस्थापक वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित इंग्रजीमध्ये एक छोटेखानी पुस्तिका यावर्षी प्रकाशित करण्यात आली. मागील 5 वर्षापासून म्हणजे सन 2021 पासून दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करायचं, त्याचं विमोचन करायचं, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं आणि त्यानिमित्तानं स्वतःही काही गोष्टी संकलित करायच्या, लिहायच्या, शिकायच्या, अंडरस्टँड करायच्या आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून रेकॉर्डवर आणायच्या किंवा नवीन पिढीला एक आदर्श द्यायचा. हा आणि असाच काहीचा मनसुबा डोक्यामध्ये घेऊन, मनामध्ये घेऊन लेखणी चालली आणि इतिहासातल्या काही गोष्टी संकलित केल्या. ॲडव्होकेट दादासाहेब उर्फ आशिष हाडके यांच्या माध्यमातून दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मर छत्रपती शिवाजी महाराज ही इंग्लिशमधली पुस्तिका 12 जानेवारी 2026ला प्रकाशित करण्यात आली. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि सोबतच अमरावतीमधले आमचे मित्रमंडळी, सखे सोबती यावेळी एकत्र आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुस्तक विमोचन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. शिवाजी महाराजांचे युद्ध, लढाया आणि विविध गोष्टी प्रसंग आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यांचं प्रशासकीय धोरण, त्यांचं प्रशासकीय कलाकौशल्य हे आपल्याला नक्कीच समजून घ्यावं लागेल. आणि म्हणूनच या पुस्तकाच्या माध्यमातून काही प्रशासकीय गुण, कौशल्य, प्रभाव, प्रतिभा छत्रपती शिवाजी महाराजांकडून नवीन पिढीपर्यंत पोहोचणं एवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, युवक युवतींनो आणि शिवरायांच्या जिजाऊच्या मावळ्यांनो, आपल्याला आज या आधुनिक जगतामध्ये जर शासकीय प्रशासकीय व्यवस्था बळकट करायची असेल तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे, माँ जिजाऊंचे संस्कार जे आपल्याला साहस, धैर्य, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, योग्य सुयोग्य सकारात्मक नेतृत्व देतं, त्याची सुद्धा खरंच गरज आहे. आणि म्हणूनच या इंग्लिश पुस्तकाचं औचित्य म्हणजे यातील अगदी सोप्या शब्दातले प्रशासकीय धडे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेसन्स जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या विविध प्रसंगांच्या माध्यमातून शिकायला मिळतात. त्यांचं नियोजन, त्यांचे निर्णय आणि त्यांचं नियंत्रण या गोष्टी या पुस्तकातील काही धड्यांच्या माध्यमातून आपणासमोर अधोरेखित करण्याचा एक छोटासा प्रयत्न ॲडव्होकेट दादासाहेब उर्फ आशिष हाडके यांनी केलेला आहे. आपल्याला आणि युवा पिढीला हे पुस्तक नक्कीच आवडेल.
या पुस्तकाच्या माध्यमातून रिफॉर्मर छत्रपती शिवाजी महाराज एक 15 पण आजच्या नवी व्यवस्थापकांसाठी काही मुद्दे याच्यामध्ये संकलित केलेले आहेत, तर हे आपण वाचावे. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराज किंवा जिजाऊ मातेच्या जे आपल्यावर संस्कार आहेत त्यानुसार आपण जाण्याचा नक्कीच हा एक छोटासा इथे माझा सुद्धा प्रयत्न आहे. या पुस्तक विमोचनामध्ये सहभाग घेतला. इथे काही कुठे फॉर्मल हा भाग नव्हता, पण 12 जानेवारीला दरवर्षी एक पुस्तक प्रकाशित करायचं असा एक मानस आम्ही ठेवला होता. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, आपले सर्व समकक्ष संगीत सूर्य केशवराव भोसले आणि निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळीचे आमचे सगळे मित्रगण, सगळ्यांच्या शुभेच्छा या प्रसंगी तुमच्या सगळ्यांच्या मिळाल्या त्याच्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. जिजाऊ जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आताच इथे हरके सरांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शिवाजी महाराजांच्या बाबतीत आतापर्यंत निव्वळ त्यांच्या लढायांच्या संबंधित आपल्याला माहिती मिळत असेल, पण त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन किती चांगलं होतं आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशनची आज कशी गरज आहे देशाला हे सर्व तरुणांपर्यंत हे पुस्तक लिहिलं हे अभिनंदनीय आहे. मी मराठा सेवा संघातर्फे आणि सर्व इतर संघटनांतर्फे फाळके सरांचं अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे मागच्या वर्षी यांनी प्रकाशित केलं होतं, असा त्यांचा उपक्रम पुढे चालत राहावा असे जिजाऊंनी प्रार्थना करून माझे 2 शब्दांना विराम देतो. पुनश्च सर्वांना जिजाऊ जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वरूप